तस्मात कला असते म्हणून हातले देवी तरी महामय केलं की आमच्या माया सरी होता तुमच्या जगण्याचे लावून आज वार्षिक पद्धतीप्रमाणे जो गणेशोत्सव स्थगित झाला होता आज कोर्टाच्या आदेशानुसार आज इथून निघत आहे आणि कसल्याही अडीअडचणी चांगल्यारीतीने देवस्थानात फिरून चांगल्यारीतीने सुखरूपपणे मंदिरात पोचलं अशी तुमची कीर्ती दाखवा. इच्छित मनोकामना पूर्ण करा, कल्याण करा. ठीक बरं. पद्मनाभाय नमः, दामोदराय नमः, गंगेन्द्राय नमः, वासुदेवाय नमः, प्रद्युम्नाय नमः, गणपताय नमः, पुष्पस्तमाय नमः, गोविंदाय नमः, नारायणाय नमः. अरे बड़ी मार है. ब्रह्मतळेकर काही शब्दात घ्यायचे म्हणजे महायाग सगळे हा जो अधांतरी हा हो महायाग आनंदान करून घ्यायचे म्हणजे पुढे जय ज्या महायाग येतात ते सगळे आनंदान करून घ्यायचे म्हणजे क्लेश करून घेऊ नका गे म्हणजे कोणा काळात कोणा वेळा शब्द दिलेला गे म्हणजे शब्दाचा आटोकर मैं म्हणे राजेचा कळकरचा सामील जा. जे देवस्थान उभ्या अडकार अर्धा अडकार जो मानी घरवडी हा तेजेर चलता पूण ते अर्दे अर्दे लोकांक कांय कळना ह्या गांवा चलता कसो तेंचे कितें आसा आमच्या कडेन हजारो वर्सां पयलींचे पेपर्स आसा तेन्ना आमी लोक कल्याणाक लागून हे आमी कळस सुरू केल्लो. ज्या टायमार हो कळस भोंवलो तेन्ना गांवानूय वातावरण शांतता मेळटा. हो कळस भोंवप म्हणजे आज शिरगांव मुळगांव जावं मोरजी ह्या सारके देवांची जात्रा हे देवी कडल्यानूच घडटा. ही आतां केबाई कडेन गेल्या उपरांत सातेरी कडेन वयता देव. अष्टमीचो वांयगणे वयता. वांयगणे वचून थंय सगळे 4-5 चौगुले थंय आसता. तेंच्या उजरा ही देवी आनी तो खेतोबा प्रसाद दिता हे फुडले उत्सव करपाक.
थंय प्रसाद घेतल्या शिवाय खंयच्योच जात्रा बित्रा कांयच जायना ते सगळे मानी थंय आसता अधिकारी आनी तेन्ना थंयसून मागीर बाकी गांव वाड्या वाड्या भोंवन आमी हांगा 9व्या दिसा हांगा देव मंदिरान वयता. तेज्यान पयलीं जे मानी घरवडी आसा, मूळ घरवडी आहा, दुसरी आयऱ्याची घरवड आहा, उबे आडकार घरवड आहा, दुसरे आमचे परब आहा तेंची घरवडी सगळ्यो निमाणे दिसा देवी तांकां दर्शन दिता आनी मागीर तिगूय लागून आमी ही देवी हे करता, देवी मंदिरान वयता आनी असो हो कार्यक्रम जाता. हो कार्यक्रम हजारो वर्सां पयलीं जो आसा तेन्ना हे कार्यक्रमाक कोणी गालबोट लावंक ना. हे चलता ते चलोवंक जाय. ताका अधिकारी आहा, अधिकाऱ्या फाटल्यान सेवेकरी आहा, ते पद्दतीन हे देवस्थान चलोवंक जाय. 9 दिसाचो उत्सव आणि सगळ्या मया ग्रामान म्हणटा तसो सगळो एक आनंदोत्सव आणि जल्लोषाचें वातावरण आसता. घरोघरी कळस वयता, तेजे पुजा अर्चा जाता, कौल प्रसाद जाता, नातेवाईक अशे सगळे येवन एक आनंदाची पर्वणी अशी 9 दीस आसता. पण काही कारणाक लागून हो एका दिसाचेरूच आयज करचो पडलो आणि आयज तुमी पळयल्या कशें उत्सवाचें वातावरण आसलें ते. तशेंच हे 9 दीस हांगासर मया गांवांत चलताले, पण काही कारणास्तव हे एका दिसाचेरूच हे जालो आणि आयज हो पंचमीच्या जो कळस उत्सव आहा तेजी आयज सांगता जाता आणि कौल प्रसाद चालू आसा. धन्यवाद.